नमस्कार मित्रांनो, आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज आम्ही नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत। आणि आज आम्ही सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून लहान सरोवरकडे जात आहोत। आणि जाताना मासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ चौक या ठिकाणी म्हणजे कॅम्ब्रिज या ठिकाणी काही झाडं दिसले आम्हाला। आणि आम्हाला तो झाडं पाहण्याचा आणि झाडं घेण्याचा मोह काही आवरला नाही। कारण काय असतं, वृक्षवल्ली आम्ही सखे सोयरे या म्हणीप्रमाणे आणि आयुष्यात माणसाने पर्यावरण याविषयी आपलं मत आणि जागरूक असायलाच पाहिजे। आता महाराष्ट्रातील ह्या वर्षीची तापमान उष्णता पाहता खरोखर प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे। आणि गाडी चालवायला माझा मित्र आहे आणि उभेराव आम्ही सकाळीच संभाजीनगरमध्ये म्हणजे मी मुंबई येतो सकाळी उतरलो आणि वगैरे होऊन आता आम्ही निघालो होतो। तर रस्त्यात आम्हाला झाडं दिसले। आम्हाला झाडं म्हणजे नारळाचं झाड घ्यायचं होतं, पण नारळाचं झाड न घेण्याचं कारण एकच होतं की ते झाड खूप मोठाले होते आणि ते गाडीवर जाणार नाही। मग त्यामुळे आम्ही विचार केला की बाबा झाडं कोणते तरी घ्यावं लागेल। त्यासाठी एक लिंबुणीचं झाड घेतलं, कागदी लिंबुणी। कारण उन्हाळ्यात लिंबू आपण आवडीनं खातो प्रत्येक गोष्टी, लिंबू पाणी असेल, लिंबू सरबत असेल, रस असेल, या गोष्टीसाठी। आणि लिंबूचं सेवन आवश्यक करतो। आणि अंजीर हे शरीरासाठी अंजीर उपयुक्त आहे आणि त्यामुळे आपण अंजीरचंही झाडं 2 खरेदी केलेले आहे, एक आश्वीसाठी एक माझ्यासाठी। एक फुलांचं झाड घेतलेलं आहे दारापुढे लावण्यासाठी, म्हणजे फुलंही मिळेल आणि सावली मिळेल। तर मित्रांनो, आमचं हे ब्लॉग पाहता आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आणि मी एकदा जाता तुम्हाला सांगेल, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।